तसंच मी चॅनलवाल्यांना सुद्धा विनंती करतो की अशीच आमची प्रसिद्धी करावं आणि आपण आम्हाला सहकार्य करावं. रजिस्ट्रेशन मंडळाचं पारदर्शकता कार्यक्रम येणारी शिवरात्र मकर संक्रांत आणि पूर्ण येणाऱ्या वर्षातल्या नवरात्री या ठिकाणी आम्ही साजरा करतो. हा तुमचा आमचा सर्वांचा सहकार्य असल्यामुळे आपण हा हळदीघाट चंद्रिकापुरे साहेब यांच्या माध्यमातून या हळदीघाट देवस्थानमध्ये 80 लाख रुपयाचे काम मंजूर होऊन काम पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचे मी या देवस्थान हळदीघाट अंतर्गत त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि त्यानंतर आपल्या देवस्थानमध्ये खूप अजून आपल्याला भौतिक सुविधा उपलब्ध करायची आहेत. तरी इकडे फिरकत नव्हते, आज लोक थांबून राहिले. कुंडदान जे तेरवीच्या नंतर जे थांबतात त्याला पिंडदान हे कार्यक्रम होत आहेत. तर आणखी इथं काय काय करायला पाहिजे तुमच्या ह्याच्यात? तिथं बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत. यापूर्वी ही वाल कंपाऊंड वगैरे नव्हती, कमी होती. निर्माण होत आहे, सर्व धर्म संभाव होतो. छोट्याच्या वृक्षाचं वट वृक्षात मोठं रूपांतर झालंय आणि हे सर्वांचं यांचे सहकार्य लाभलं आहे. परंतु आम्हाला पाण्याअभावी थोडीशी आमची समस्या थोडी बिकट होत आहे. आणि आमच्या सडक तालुक्यातून गावोगावून अस्थि विसर्जनासाठी तर लोक येतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात पाणी नसल्यामुळे आमची थोडीशी दमछाक होते. त्यामुळे जनप्रतिनिधीला विनंती राहील त्वरित करावं. तर आपल्याला इथं तुम्ही धानाचे व्यापारी आहात, डेव्हलप कसं करता येईल आणखी या ठिकाणी? डेव्हलप होत आहे, खूप सारा तरी पण डेव्हलपमेंट झाला आधीपेक्षा. आणि प्रत्येक वर्षी वाढत जातो. आता जनतेला का शुभेच्छा द्याल? चांगली यात्रा भरेल असं आमच्या मनात तुम्ही लहानपणापासून यात्रेत येऊन नाही, दिवसेंदिवस वाढत चालली यात्रा. चालली विकास होता. होत आहे. तर गजबे सर मला सांगा, हळदीघाट इकडे दुर्गाबाईच्या डोवर तळाला जास्त महत्व देऊन लोक येत आहेत. पुन्हा याच्यापेक्षा पुढल्या वर्षी जास्त लोक येतील अशी मला हे आहे. एक सामान्य लोक येत आहेत, अनेक जाती धर्माचे लोक येत आहेत. तर मी धनंजय चव्हाण. सर, हळदीघाट घाटाचं जे महत्व आहे, दिवसेंदिवस यात्रा वाढत आहे, काय जनतेला काय म्हणजे विकास कसं झालं ते सांग. हळदीघाट हा तीर्थक्षेत्र पुरातन काळापासून या ठिकाणी आहे. पहिले साधा भरत होता, आता सर्वच गोष्टीचे मंडळ रजिस्ट्रेशन दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच मी चॅनल आम्हाला माहिती झालं चंद्रिकापुरे साहेबांनी लई फंड आलं म्हणून काय विकास म्हणजे सगळ्या आमदारांचा सगळ्या नेत्यांचा आहे. यामध्ये तुम्हाला कोणी हळदीघाट देवस्थान घाटबोरी अंतर्गत पर्यटन विकास निधीच्या अंतर्गत माननीय माजी आमदार श्रीमान्य मनोहररावजी चंद्रिकापुरे साहेब यांच्या माध्यमातून या हळदीघाट देवस्थानच्या चांगल्या प्रकारे कशा प्रकारे विकास करता येईल यासाठी आपण पाठपुरावा करू. त्यानंतर विविध पर्यटन स्थळ त्यांना कामे मागू. आणि मी एक शासनाला विनंती करतो आणि जिल्हा परिषद माध्यमातून विनंती करतो की आपल्या घाटबोरी देवस्थान अंतर्गत आपल्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे. आणि सिंचन सुविधा जोपर्यंत शेतकऱ्यांना गावातील घाटबोरी कोवडी घाटबोरी तेली पोदामेडी परिसरातील सिंचन सुविधा उपलब्ध होईल, त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास होईल, सोयी सुविधा उपलब्ध होतील आणि पर्यटन क्षेत्र अंतर्गत आपल्या हळदीघाट देवस्थानाचा विकास होईल. या माध्यमातून तुमच्या प्रसिद्धीच्या माध्यमातून आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या देवस्थानचा जास्तीत जास्त विकास होईल ही मी आशा बाळगतो. सर, आपलं नाव आणि कसं देवस्थानचं 1997 सुरू झालेलं 97 आणि 2026 याच्यामध्ये काय म्हणजे किती डेव्हलप झाले? जय दुर्गा माता देवस्थान घाटबोरी अंतर्गत 1987च्या आधी एक छोटीशी मूर्ती आणि एक साधारण ओटा होता. आणि लोक सहभागातून सर्व 2-4 गावचा सहभाग मिळाल्यामुळे आम्हाला आता भरपूर बीजेपी असेल तो कोणी असो बंधाराचा महत्वाचा विषय आहे. मी विनंती करेन की जे राज्यामध्ये राज्याच्या सत्तेमध्ये बसलेले त्यांनी बंधाऱ्याचा प्रश्न महत्वाचा हळदीघाटमध्ये झालेला आहे. आपलं नाव सर? तर असा हा विषय आहे ते प्रथम नागरिकात. आणखी कोणते काम करायचे त्या ठिकाणी? आता आम्हाला इथं बहुत सारं काम करायचं, सभाटीकरण करणे. त्याच्या बाद म्हणजे आम्हाला सन्मान्य बडोले साहेब यांना मी विनंती केला आहे
त्या 3 हायमास्ट लाईट पुऱ्या ह्या एरियामध्ये उजेडच दिसल्या पाहिजे. हायमास्ट लाईट स्थानिक निधी अंतर्गत आणि आम्हाला भरपूर विकास करायचा आहे आणि आम्हाला आता पाहिजे हा जो मुद्दा आहे हा. बंधाऱ्याचा हा. हा काम होऊन राहिलेला नाही. यासाठी तुम्ही आता नाही यासाठी सरपंच काय कराल? आम्ही आता परिश्रम करून राहिलो. आमदार पटोले साहेब आमदार झाले, याच्या पहिले चंद्रिका पुरे आमदार झाले आणि अजून पुन्हा पटोले साहेब आमदार झाले. परिश्रम करत आहेत, पण याची काय लांबी रुंदी जी आहे, रुंदी जास्त असल्यामुळे आमचा विस्कळीत पडला. याचं पैसे जास्त लागतात असा नदी मोठी हा नदी मोठी असल्यामुळे. तर माझा असा एकच म्हणणं आहे शासनाला की शासनानं लक्ष द्यावे त्याच्याकडे. ब्रिज बनलेला आहे, त्या ब्रिजला दरवाजे टाकले तरी पाणी राहू शकते आणि बंधारा तुमच्या होतली मसवानीपर्यंत पाणी होतकुनीपर्यंत पाणी राहू शकते असं आहे. तात्पुरता बी बनवला असंही होऊ शकते. हा तात्पुरता मी दरवर्षी बनवतो. माझ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कमीत कमी 10-15 हजार दरवर्षी खर्च करावा लागतो आणि सपाटीकरण माझ्याकडे मशीन त्यामुळे मी सपाटीकरण झाला. आम्ही आता 3-5 वर्ष झाला तर फ्रीमध्ये नाटक करतो. मी धनंजय चव्हाण 24 भारत.